Hello students, we are seeing the different assembler directives. Then in today's lecture we are going to see the branch displacement directive, file inclusion directive and target machine code generation control directives. Then let us see first the branch displacement directives. That is, it is used to control the branch displacement. The branch displacement directives आहेत म्हणजे जे काही तुमची ब्रांच डिस्प्लेसमेंट आहे ते कंट्रोल करण्यासाठी यूज केलेले आहेत आणि ते कोणते कोणते आहेत शॉर्ट अँड लेबल. देन लेट अस फर्स्ट सी द शॉर्ट. It informs the assembler that 1 byte displacement is required to code to jump instruction. म्हणजे किती 1 byte displacement required आहे कोडला टू जम्प इन्स्ट्रक्शन. हे कोणाला सांगणार? असेंबलरला. नॉर्मली 2 bytes आर रिझर्व टू स्टोअर द टार्गेट ॲड्रेस इन अ जम्प इन्स्ट्रक्शन. म्हणजे जो काही तुमचं जम्प इन्स्ट्रक्शनमधला टार्गेट ॲड्रेस असणार आहे ते सेव्ह करण्यासाठी जनरली किती बाईट्स रिझर्वड असतात? 2 bytes. म्हणजे कुठं जम्प व्हायचं आहे हा ॲड्रेस जो असणार आहे तो रिझर्व करायला म्हणजे तो सेव्ह करायला लागणार आहे आणि ते सेव्ह करण्यासाठी काहीतरी मेमरी स्पेस रिझर्वड पाहिजे आणि त्याच्यासाठी किती असणार आहे? 2 bytesचा मेमरी तुम्हाला काय आहे तिथं रिझर्वड आहे. आणि द टार्गेट मस्ट बी इन द रेंज ऑफ -128 टू +127 bytes फ्रॉम द ॲड्रेस ऑफ द जम्प इन्स्ट्रक्शन. जम्प इन्स्ट्रक्शन्सपासून तुमचा टार्गेट किती रेंजमध्ये पाहिजे? -128 टू +127. आणि त्याचं एक्झाम्पल बघा, जम्प शॉर्ट नेक्स्ट. शॉर्ट हा काय कीवर्ड झाला, जम्प ही काय इन्स्ट्रक्शन आहे, नेक्स्ट हे काय झालं तुमचं म्हणजे व्हेरिएबल झालं तुम्हाला कुठं जम्प व्हायचं आहे ते. आणि नेक्स्ट इज दी लेबल. असाइन्स अ नेम टू द करंट व्हॅल्यू इन अ लोकेशन काउंटर. म्हणजे जे काय तुमच्या लोकेशन काउंटरमध्ये जी काय आता करंट व्हॅल्यू आहे ती करंट व्हॅल्यू तुम्हाला काहीतरी त्याला नेम द्यायचा असेल तर त्यासाठी तुम्ही काय करणार? लेबल हे डायरेक्टिव्ह यूज करणार. आता लेबल डायरेक्टिव्ह मस्ट बी फॉलोड बाय द डेफिनेशन ऑफ अ डेटा टाईप टू विच द लेबल इज असोसिएटेड. म्हणजे तुम्ही लेबल डायरेक्टिव्ह ज्या वेळेला स्पेसिफाय करत असताय त्याची डेफिनेशन ज्या वेळेला देत असताय त्यावेळेला त्यामध्ये जे काही तुम्ही लेबल यूज केला आहे त्याचा डेटा टाईप कोणता आहे ते कंपल्सरी मेन्शन करणं गरजेचं असते. इफ द लेबल इज यूज्ड ॲज अ डेस्टिनेशन इन द जम्प ऑर कॉल इन्स्ट्रक्शन. If the label is used as a destination in the jump or call instruction, the label must be specified as a far or near. Then when the label is used to reference the data item, the label must be specified as a byte. म्हणजे जर तुम्ही लेबल ॲज अ डेटा आयटम म्हणून रेफरन्स करत असाल तर त्यावेळेला त्याचा टाईप तुम्हाला स्पेसिफाय करणं कंपल्सरी आहे. आणि ते टाईप कुठले कुठले आहेत बघा, बाईट, वर्ड किंवा डी वर्ड असं तुम्हाला त्याचा टाईप स्पेसिफाय करायला लागणार. देन त्याचा जनरल फॉर्मॅट कसं आहे बघा, लेबल कीवर्ड झाला, देन लेबलचं नेम दॅट इज लेबल नेम आणि लेबल टाईप. आता त्याचं एक्झाम्पल बघा, लेबल काय कीवर्ड आहे, अ रेफरन्स व्हेरिएबलचं नेम, लेबलचं नेम झालं आणि वर्ड काय झाला त्याचा टाईप झाला अ DW1000. म्हणजे द लेबल ए रेफरन्स कॅन बी यूज्ड ॲज अ रेफरन्स टू द व्हेरिएबल ए. म्हणजे ए रेफरन्स जे आहे ते तुम्ही कशासाठी यूज केला? रेफरन्स टू द व्हेरिएबल ए. नेक्स्ट नम, लेबल फार. आता नेक्स्ट नम, लूप नेक्स्ट नम. हा जो काय झाला सगळं म्हणजे ते पुढचं आपण डिक्लेरेशन करत गेलो. तुम्हाला लक्षात येते का लेबल कसं यूज करायचं आहे ते? लेबल हा तुमचा काय झाला कीवर्ड झाला, जे काही तुम्ही यूज करणार आहे ते नेम झालं आणि त्याचा डेटा टाईप असं तुम्हाला काय करायला पाहिजे? डिक्लेअर करायला पाहिजे. देन द नेक्स्ट पार्ट इज दी फाईल इन्क्ल्युजन डायरेक्टिव्ह. देन आता फाईल इन्क्ल्युजन म्हणजे काय करायचं आहे? ॲड करायचं आहे, इन्क्ल्यूड करायचं आहे. मग तुम्ही आता बरेच प्रोग्राम केलेले आहेत, तुम्ही काय करताय? हेडर फाईल्स ज्या असतात त्या इन्क्ल्यूड करताय ना. मग फाईल इन्क्ल्युजन डायरेक्टिव्हचं कामसुद्धा काय आहे? हेडर फाईल्स काय करायच्या? डिफाईन करायच्या. काम कोणाचं आहे? फाईल इन्क्ल्युजन डायरेक्टिव्हचं आहे. त्यासाठी कुठला कीवर्ड आहे? इन्क्ल्यूड हा कीवर्ड आहे. आणि इट इन्फॉर्म्स द असेंबलर टू इन्क्ल्यूड द स्टेटमेंट डिफाईन्ड इन द इन्क्ल्यूड फाईल.
म्हणजे जे काही इन्क्लूड फाईलमध्ये स्टेटमेंट्स असणार आहेत ते सगळे इन्क्लूड करायला इन्फॉर्म करायचं असेंब्लरला काम कोणाचं आहे, फाईल इन्क्लुजन डायरेक्टिव्हचं आहे. तेच इन्क्लूड ह्या डायरेक्टिव्हचं काम आहे. देन द नेम ऑफ द इन्क्लूड फाईल फॉलोज द स्टेटमेंट इन्क्लूड. म्हणजे जे काय नाव असणार आहे तुमच्या इन्क्लूड फाईलचं ते काय फॉलो करणार आहे, स्टेटमेंट इन्क्लूड. इन्क्लूड हा कीवर्डला काय करणार आहे, ते फॉलो करणार आहे. म्हणजे तुम्ही काय करणार, इन्क्लूड हा कीवर्ड यूज करणार आणि जी काही फाईल आहे त्याचा पाथ तुम्ही काय करणार देणार आहे तिथं. इट इज यूज टू प्लेस ऑल द डेटा अँड फ्रिक्वेंटली यूज्ड मॅक्रोज इन टू अ फाईल नोन ॲज अ हेडर ऑर अ इन्क्लूड फाईल. आता आणि ज्या वेळेला तुम्ही इन्क्लूड फाईल स्पेसिफाय करत असताय, एखादी तुम्ही काय करताय तिथं पाथ देताय ना, इथे इथे फाईल आहे ती आणि ही इन्क्लूड कर, पण ती तुमची कंपल्सरी त्या लोकेशनला फाईल असलीच पाहिजे. जर ती तिथं फाईल नसेल तर तुम्हाला काय होते, एरर दाखवते तुमचा असेंब्लर. देन द पार्ट ऑफ असेंब्लर विच प्रोसेसेस द इन्क्लूड फाईल इज नोन ॲज द प्री प्रोसेसर. म्हणजे तुमच्या ज्या काही इन्क्लूड फाईलला प्रोसेस करणार आहे त्याला तुम्ही काय म्हणताय, ॲज अ प्री प्रोसेसर असं म्हणताय. म्हणजे काय, तुमच्या हेडर फाईल्स इन्क्लूड करण्यासाठी तुम्ही इन्क्लूड हे डायरेक्टिव्ह यूज करताय आणि त्याला जी काय तुम्ही पाथ दिलेला असताय ते त्या पाथला ती फाईल असली पाहिजे, नाही तर तुमचा असेंब्लर त्याला एरर दाखवतोय. आणि द पार्ट ऑफ म्हणजे जे काही तुम्ही हेडर फाईलचं जे काही तुमचं प्रोसेसिंग होणार आहे ते त्याला काय म्हणतोय आपण, ते प्रोसेस करणाऱ्या प्रोसेसरला आपण ॲज अ प्री प्रोसेसर असं म्हणतोय. आता जनरल फॉर्मॅट कसं आहे बघा, इन्क्लूड आणि त्याच्यानंतर फाईल पाथ स्पेसिफिकेशन विथ फाईल नेम. इन्क्लूड हे डायरेक्टिव्ह आणि त्या फाईलचा पाथ असं तुम्ही काय करणार आहे, यूज करणार आहे. इथं दिलं आहे बघा, C:/TASM/macro.lib असं तुम्ही काय करणार आहे, यूज करणार आहे. देन द लास्ट पार्ट इज द टार्गेट मशीन कोड जनरेशन कंट्रोल डायरेक्टिव्स. The assembler will be recognized only 8086 instructions by default. It is because the program that conform themselves to the 8086 instruction set that can run on any IBM PC irrespective of the microprocessor, that is 8086, 80186, 80286 etc. तुम्हाला हे चार्ट बघितल्यानंतर व्यवस्थित लक्षात येईल. So the special directives can be used at the beginning of the program to inform the assembler to generate a code for a specific processor, and these are listed below. म्हणजे जर तुम्हाला एखादा स्पेसिफिक जर प्रोसेसर तुम्ही यूज केला असेल तर त्याच्याशी रिलेटेड जे काय तुमचं कोड जनरेशनचं काम आहे, मशीन कोड जो जनरेट व्हायला पाहिजे ते जनरेशनसाठी आपण काय करतोय, टार्गेट मशीन कोड जनरेशन कंट्रोल डायरेक्टिव्ह यूज करतो आहे. देन .186 जर तुम्ही म्हणजे हे केला यूज केला तर ते काय होणार आहे, मशीन कोड फॉर 80186साठी जनरेट करणार आहे. .286 जर यूज केला, जनरेट मशीन कोड फॉर 80286साठी. .386 यूज केला तर 80386साठी मशीन कोड जनरेट होणार आहे. .486 यूज केला तर मशीन कोड कशासाठी जनरेट होणार, 80486साठी. आणि .586 यूज केला तर जनरेट्स मशीन कोड फॉर 80586. देन आता आपला इथंच सेकंड चॅप्टर कंप्लीट झाला आहे. देन फ्रॉम द नेक्स्ट लेक्चर वी विल सी द थर्ड चॅप्टर, अँड टुडे वी विल स्टॉप हिअर. थँक यू.